मागील काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणामध्ये निवडणूक विभागावर जर आपण पाहिलं अनेक जण आक्षेप नोंदवत आहेत. काही दिवसांपूर्वी समोर आलं की निवडणूक विभागाने ज्या मतदार याद्या प्रसिद्ध केल्या त्यात अनेकांची नावे गाठ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. परंतु दुसरीकडे आता अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये ज्या निवडणूक विभागाने मतदार याद्या जाहीर केलेल्या आहेत, प्रसिद्ध केलेल्या आहेत, त्यामध्ये तब्बल 19 गावांमधील मतदारांचे नावच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. दुसरीकडे मतदार यादीतून गावांची नावं जी आहेत ते गायब झाल्याने जे आहेत ते निवडणूक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. काही लोकांनी यावर आक्षेप देखील नोंदवलेला आहेत. आपण सध्या अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील धनेगाव या ठिकाणी आहोत. या गावातील मतदारांचं नाव देखील मतदार यादीमध्ये नाहीत. एक दोन नव्हे तर तब्बल 19 पेक्षा अधिक गावांची नावे जी आहेत ती यातून संपूर्ण वगळण्यात आलेली आहेत. आपल्या सोबत बोलण्यासाठी त्यांनी तक्रार केलेली आहे असे शशिकांत मंगळे आहेत. काका काय सांगणार तुम्ही तक्रार केलेली आहेत काय घोळ याद्यांमध्ये झालेला आहे? याद्यांमध्ये असा घोळ आहे की जवळपास अंजनगाव तालुक्यामध्ये 19 बूथ असे आहेत की जे या यादीमध्ये समाविष्ट नाही. मी वास्तविक पाहता यादी याकरता तपासली की कापूसतळणी मतदारसंघ हा माझा मतदारसंघ असल्यामुळे माझी निवडणुकीत उभं राहायची इच्छा होती, म्हणून मी यादी चाळली. जेव्हा यादी चाळली तेव्हा मला या मतदारसंघातले धनेगाव, टाकरखेड, त्यानंतर पोही, जवळा हे गावच त्याच्यामध्ये दिसले नाही. म्हणून मग मी अनुसूची तपासली, त्यानंतर प्रारूप तपासलं. दोन्ही याच्यात नावं दिसलेले. यादीत बघितलं तर यादीत सुद्धा नाव दिसलं नाही. म्हणून मी ही तक्रार दाखल केली. सोबतच दोन्ही याच्या अनुसूच्या करत असताना अंजनगाव तालुक्यातले उर्वरित जे 2 गट आहेत ते सुद्धा चालले. तर त्याच्यामध्ये एकूण 19 बूथच्या याद्या मला दिसल्या नाही या अनुसूचीनुसार, ज्यावर 19 गावांच्या 19 बूथच्या की ज्याच्यावर जिल्हाधिकारी साहेबांची सही आहे 22/8च्या याच्यावर. त्याच्यानुसार अनुसूची तपासली 22/8ला प्रसिद्ध झालेली, परंतु त्या अनुसूचीनुसार यादीत नावं नाहीत. म्हणून मी तक्रार केली आणि तक्रार केल्यानंतर आपल्या तहसीलदार साहेबांना मी सांगितलं की तुम्ही हे नावं चेक करा, 23 तारखेपर्यंत आमचे नावं याच्यामध्ये आले पाहिजे. परंतु आता नावच आले नाहीत, गावाचे नावच आले नाहीत, तर या लोकांनी ऑब्जेक्शन केव्हा दाखल करावं? समजा त्यामध्ये काही बोगस नावं असतील किंवा काही नावच वगळल्या गेली असतील, तर आता आम्हाला तुम्ही एक्सटेन्शन द्या. मतदार याद्या आधी प्रसिद्ध करा आणि प्रसिद्ध करून आम्हाला तुम्ही एक्सटेन्शन द्या, पहिले याद्या पाहू द्या. आणि मी आता सर्व या तक्रार केल्यापासून चौकशी करतो आहे, तर त्या चौकशीमध्ये कोणत्याही ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डवर यांनी यादी प्रसिद्ध केली नाही. असं मी अनेक सरपंचांना फोन करून विचारतो आहे, कुठेच केली नाही. आता मी सुद्धा कसबेगाव गावाचा सरपंच आहे, माझ्या गावच्या नोटीस बोर्डवर यांची यादी प्रसिद्ध नाही. आज आपण धनेगावामध्ये आलेलो आहे, तर धनेगावचे लोक तुम्हाला सांगतील की या ठिकाणी यादी प्रसिद्ध झालीच नाही. वास्तविक पाहता यादी प्रसिद्ध व्हायला पाहिजे, त्यानंतर गावात मुनारी व्हायला पाहिजे, गावातल्या लोकांना माहित होईल तेव्हा ते नोटीस बोर्डवर येऊन आपलं नाव आहे का हे पाहतील. पण तो अशी प्रोसेसच नाही. मात्र तहसीलदारांनी फक्त 8-10ला पत्र असं काढलेलं आहे. साधारणतः किती हजार लोक मतदानापासून वंचित होते ज्या पद्धतीने आजच्या ज्या याद्या जाहीर झाल्या? जवळपास आज ज्या याद्या आपण प्रसिद्ध झालेल्या आहेत याच्यात जवळपास 8,000 लोक मतदानापासून वंचित राहतील असं माझं मत. आपल्यासोबत आणखी काही मतदार आहे या गावाचे. काका काय सांगणार? जवळपास 19 गावांची नावच मतदार यादीत नाही. तुम्ही धनेगावचे आहेत, तुमचं नाव देखील आहेत का यादीमध्ये? तुमच्या गावाचं नाव आहे काय? काय सांगणार? माझं नाव तर सोडा, पण माझ्या गावाचं नाव सुद्धा नाही. आणि पुन्हा जेव्हा चौकशी केली त्यावेळेस तालुक्यामधले जवळपास 19 बूथ गायब आहेत. कोणत्याही बूथचं 19 बूथचं नामोनिशाण नाही. जवळपास आमच्या तालुक्यातले 8,000 ते 9,000 जे मतदार आहेत ते वंचित राहणार आहेत. आणि या यादीत घोळ केल्यामुळं पहिल्यांदा भाजप हे मतचोर सरकार होतं, पण आता गावचोर सरकार म्हणून आम्ही त्याचा एक निषेध करतो. या गावाचा सुद्धा गावाची चोरी करून आली, 19 गावं चोरले गेले. पुढे काय काय होईल या देशात आणि मतदानाचा अधिकार लोकांना राहील की नाही याची आम्हाला शंका आहे. आणि त्याचप्रमाणे हे गाव का तुम्ही म्हणतात की गावाचे गाव चोरले? काय कारण आहे? काय दावा मोठा आहे तुमचा? गावाचे गावं चोरली याचा हा माझं हे सांगणं असं आहे की यादीमधून वगळले गेले पूर्ण. आतापर्यंत काही मतदार वगळले गेले होते, काही मतदार बोगस टाकले गेले होते, पण आता गावाचे गाव वगळले गेले. हेच का गाव 19 गाव वगळले? हेच का 19 गाव वगळले हे त्या यंत्रणेला माहीत. यंत्रणेचं कुठंतरी सरकारसोबत साटेलोटा आहे, त्याच्यामुळं यांनी हे गाव वगळले असतील. आणि आमचं गाव हे जास्तीत जास्त
विरोधी पक्षाच्या मतदारात असल्यामुळं त्यामुळं वगळले आहे असं आमची शंका आहे. की आपल्यासोबत आणखी काही ग्रामस्थ आहेत दादा. किती वर्षापासून तुम्ही मतदान करतायत? नाव नसल्याचं प्रकार समोर आलेलं तुमच्या गावाचा. हे आता तिसरी टर्न आहे, म्हणजे वोटिंग करणार म्हणजे करत आहे. त्यापासून समजा यंदा तर यादी प्रविष्ट झाली नाही आहे जिल्हा परिषदसाठी, त्याच्यामुळे ग्रामपंचायत मध्ये यादी लागलेली नाही आहे. वोटिंग करणार आहे. केव्हा तुम्हाला माहित झालं की तुमचं नाव, तुमच्या गावाचंच नाव यादीत मध्ये नाही आहे? काय कारण असू शकतं, काय सांगणार? यादीची जी तारीख होती 8 तारीख, ते निघून गेल्यानंतर इथं यादी पाहायला आलो तो यादी दिसलीच नाही मला ग्रामपंचायत मध्ये. काय मागणी असणार आता शासनाकडे, तुमची निवडणूक विभागाकडे? शासनाकडे एवढीच मागणी आहे की बा गावची यादी प्रविष्ट करावं आणि जे नावं आहे कमी जास्त वाढवण्यासाठी तेवढी त्यांनी आम्हाला मुदत द्यावं. नक्कीच आपल्यासोबत आणखी काही ग्रामस्थ आहेत. काय सांगणार? अख्ख्या गावाचे नाव नाही आहेत, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गायब झालेले आहेत मतदार यादीतून. मतदान आम्हाला नानासाहेब फोन आला, तुमच्या गावाचं नाव नाही आहे, आम्ही 20 वर्ष वोटिंग करून राहिलो. नानासाहेब सांगितलं आम्हाला, फोन गायब झालं बा तुमचं गाव, म्हणून आम्ही लक्ष दिलं. आता पाहिलं का यादीमध्ये नाव दिसतंय का? नाही, यादीत नाव गावच नाही आलं, कसं यादीच नाही आहे. नक्कीच आपण बघू शकतो अंजनगाव सुर्जी तालुक्यातील जवळपास 19 गावांची नावं जी आहेत ते या यादीमध्ये नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरीकडे अनेकदा जर आपण पाहिलं तर मतदान यादीतील घोळ असल्याचं समोर येत आहेत, नावं गायब असल्याचं समोर येत. आता तर अख्खी 19 गावांची नावं जी आहेत ती मतदान यादीमधनं वगळण्यात आलेली आहेत. स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अंजनगाव सुर्जी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.